मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या येत्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सातत्याने सरकारपुढे पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदन सुद्धा दिली जात आहेत. दरम्यान आता कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा यशस्वी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आता आशा व्यक्त करायला हरकत नाही. अशा स्थितीमध्ये आता आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्या प्रलंबित मागण्या या पूर्ण होऊ शकतात या संदर्भातील सविस्तर आढावा या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. याशिवाय देशभरातील 24 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्ष करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ, ब, क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय मात्र आजही 58 वर्ष आहे. या राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवले पाहिजे अशी मागणी सातत्याने उपस्थित होत आहे. यासाठी वेळोवेळी सरकारकडे निवेदन सुद्धा दिली जात आहेत. परंतु या निवेदनावर अजून सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षच आहे. पण इतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय मात्र कमी आहे. पण आता लवकरच राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होऊ शकतं. गेल्या सरकारच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन दिलं होतं. पण अजूनही शासन स्तरावर या संदर्भात काहीच हालचाल झालेली दिसून येत नाही. पण येत्या काळामध्ये या संदर्भात निर्णय होण्याच्या अपेक्षा मात्र आहेत. सुधारित वेतन श्रेणी लागू असणार आहे. राज्य शासनाकडून खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार 105 पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पण 337 पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी अद्यापही लागू केलेली नाही. त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे अशी मागणी आहे. आणि येत्या काळामध्ये या संदर्भातही सकारात्मक निर्णय होईल असे म्हटले जात आहे. त्यासोबतच आता जुनी पेन्शन योजनाही लागू होणार. राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनाही लागू करण्यात आलेली आहे. या पेन्शन योजनेचा विरोध होत असल्याने केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने UPS पेन्शन योजना सुद्धा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता राज्यातील कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPSचा पर्याय निवडता येणार आहे. परंतु UPS मधून देखील जुनी पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्वलक्षी प्रभावाने ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केली जात आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.